घरचे 18 विश्व दारिद्र्य. आर्थिक परिस्थितीमुळे 5वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय. 6 माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड. जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढ निश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणामधील 8 पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला आहे. संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या 2 सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणीची नावे असून ज्योतिराम भोजने हे 5वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडिलाचे आणि गृहिणी असलेल्या आईचे रेश्मा नाव आहे. तर भाऊ श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्यानं यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले. ज्योतिराम भोजने एक गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात. त्यांचे शिक्षण 5वी पर्यंत ओरोनोका प्राथमिक शाळेत झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही, परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जम बसवला. ज्योतिराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या 2 मुली आणि श्रीनिवास हा एक मुलगा आहे. ज्योतिराम ज्या घरात राहतात ते घर 8 पत्र्याचे असून अत्यंत अलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे. ज्योतिराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा, असाच प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. परंतु दोन्ही मुलींनी B.Com पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने B.Com नंतर 2018 पासून MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. 7 वर्षाच्या कालावधीत 3 वर्षे कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई वडिलांना दाखवून दिले नाही. संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्या दोघींनी सुद्धा MPSC मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच. मंगळवारी रात्री 8:30 वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा 7 वर्षात एकूण 6 MPSCच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉइंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र जिद्द सोडली नाही. अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत 18 विश्व दारिद्र्य आणि गॅरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकविण्या आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सक्का भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कधीच पडू शकत नाही याची अनुभूती या निमित्तानं दिसून आली आहे. आई वडिलांचे प्रयत्न आणि सख्या भावाची जिद्द असल्यामुळेच आज आम्ही दोघींनी MPSC मध्ये यशाचा झेंडा रोवला आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा केवळ आणि केवळ सामाजिक कार्य करण्याच्या अनुषंगानं आणि आई वडील व भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून व अभ्यास करून परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. याचा मनोमन आनंद वाटतो. 3 वेळा PSI ची परीक्षा दिली. 1 वेळा सेल्स टॅक्स तर एकदा टॅक्स असिस्टंट पदासाठी परीक्षा दिली. मात्र पॉइंट मध्येच माघार पडले. परंतु अपयश पदरी येऊन सुद्धा खचलो नाही आणि अखेर मंगळवारी आनंदाचा दिवस उजाडला. MPSC उत्तीर्ण झाले असून मंत्रालय महसूल विभागात क्लार्क म्हणून आपणास पोस्ट मिळणार आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरत राहत नसल्याचे संजीवनी ज्योतिराम भोजने हिने सांगितले. सख्या बहिणी असलो तरी आम्ही पक्क्या मैत्रिणी होतो. घरची परिस्थिती जाणून होतो. दररोज घरचे 18 विश्व दारिद्र्य डोळ्यासमोर दिसत होते. 8 पत्रे असलेल्या घरात आई वडील 3 भावंड आणि आजी असे एकूण 6 जण कसे बसे दिवस काढायचो. यातून अभ्यासाला बसताना पाय सुद्धा पसरता येत नव्हते अशी परिस्थिती होती. परंतु आई वडील आणि भावाची आम्हा दोघींना शिकवण्याची जिद्द होती. त्याच जिद्दीला आम्ही सुद्धा साथ दिली आणि कोणत्याही परिस्थितीत MPSC मध्ये यश मिळवायचंच अशी मनाची खूणगाठ बांधली आणि यशाला गवसणी घातली. आपण महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा दोन्ही पदासाठी पात्र असलो तरी कर सहाय्यक म्हणून काम करण्याची आपली इच्छा आहे. त्यामध्येच आपण आपले करिअर घडवत सामाजिक कार्यात वाहून घेणार असल्याचे सरोजिनी ज्योतिराम भोजने हिने सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती.
2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. गॅरेजमधून आलेल्या थोड्या पैशामधूनच घर चालवायचं आणि त्यातूनच शिक्षणासाठी लागणारी पुस्तक खरेदी करून द्यायची. कोरोना काळात पूर्ण खचून गेलो होतो आणि आता मुलींचे शिक्षण थांबवावे असा निर्णय मनोमन घेतला होता. परंतु मुलींच्या जिद्दीपुढे मला सुद्धा काही करता आले नाही आणि अनेकांनी मदतीचा हात दिला आणि आज सोनेरी दिवस उजाडला, अशी प्रतिक्रिया संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतिराम भोजने यांनी दिली. MPSCचा अभ्यास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सरोजिनी आणि संजीवनी सांगतात. ज्यावेळी पुण्याला परीक्षेला जावे लागत होते त्यावेळी औसे वस्ती आंब्राई परिसरात असलेले आणि शेती करत असलेले मावस भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार सुद्धा दिला. त्यामुळेच परीक्षा भयमुक्त वातावरणात देता आली. तर कोरोना काळात घरात जागा कमी पडू लागल्यामुळे वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी गड दर्शन सोसायटी मधील त्यांच्या घराच्या खोल्या वर्षभरासाठी 1ही रुपयाचे भाडे न घेता अभ्यासासाठी मोफत दिल्या. आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी या कालावधीत सकाळ आणि सायंकाळ अशा 2 सत्रात चहा, नाश्ता आणि जेवण खोलीपर्यंत आणून दिले. त्यांचे उपकार आपण कधीच विसरणार नसल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले. मी संजीवनी ज्योतिराम भोजने. म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे. डिग्री झाल्यानंतर मी 1-1.5 वर्षाचा गॅप घेतला. म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं. नंतर 1-1.5 वर्षानंतर मी MPSC करायचा निर्णय घेतला आणि 2018 पासून मी MPSC स्टार्ट केली. त्यानंतर मी 2019मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला. तिथपासून मी प्रत्येक प्रिलिम क्रॅक करत गेले. मी मेन्स पण दिलेत 5-6, पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची. नंतर मला प्रिलिम द्यायला लागायची. तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि कंबाईन 2023ची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत, खुशी आहोत. क्वेश्चन करा. ताई, हा नेमका प्रवास कसा होता? आई वडील काय काम करतात तुमचे? माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. MPSC तशी बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपी पण नाही आहे. म्हणजे सातत्य, कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो. साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही? म्हणजे आमचं डेली रुटीन 6 ते 7 तासाचं स्टडीचं असायचं. म्हणजे आम्ही 8ला सकाळी लायब्ररीत जायचो. तिथपासून 1-2 तास गॅप व्हायचा. म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो, पण नंतर 6 ते तास आमचा स्टडी चालायचा. घरची परिस्थिती कशी होती तुझ्या? लायब्ररीत का बरं जायची तू ऑफिस? हां, म्हणजे माझं घर खूप छोटं आहे. तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे. घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता, त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही 6 ते 7 तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली. तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली? माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली. माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने. माझं 2 पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे. एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक. अच्छा, घरची परिस्थिती कशी आहे तुमची? घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे, एवढी काही व्यवस्थित नाही आहे. कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे. तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना, तो जॉब करायचा. त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं. असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे. सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे. साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं? घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं मासिक उत्पन्न 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये आहे. 10 ते 12 हजाराच्या रेंजमध्ये 6 जणांचं कुटुंब चालवून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला? हां, तेच तरी म्हणून म्हणजे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे अशा सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला. आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो. शिक्षण काय झालं तुमचं? माझं एज्युकेशन BCom झालं आहे. काय मेसेज देतो
स्टुडंटला येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की MPSC म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते, असं काय आहे का? असं काहीच नाही आहे. आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आईवडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे, असं काहीच नाही आहे. फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे, सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे, एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो, भेटू शकतो. माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने. माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं, त्यांनी जी आज जे गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली तिने आज पूर्ण केली. इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलींना मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची, ते आज पूर्ण केली. तुमच्या मुलींना पाहुण्यारावळ्यातून काय दबाव येत नव्हता का? मुलींचं वय वाढत चाललंय, बोलत होते ना, पुष्कळ जण बोलत होते मला, अरे किती दिवस ठेवतो मुली, एज व्हावं लागलंय ना, नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार, पुन्हा कुठं शोधणार, भरपूर जण म्हणत होते. पण तो विचार मी मनावर घेतला नाही आहे. मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची, ते माझी इच्छा पूर्ण झाली. मोटरसायकल मेकॅनिक आहे. खर्च भागायचा वर्षभर महिन्याभराचं करायचं, ॲडजस्ट केल्यास तर होणारच नाही आहे. नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय. आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली ज्या आहेत ती MPSCचे परीक्षेत पास झालेल्या आहेत, आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे, पुष्कळ सांगूही शकत नाही किती आनंद आहे आज माझ्या मनात. मावशी तुम्हाला काय वाटतंय? मला काय नाही, आनंद वाटते की माझ्या मुली एवढ्या शिकल्या, मला आनंद वाटतंय. मुलींनी नाव केलं का तुमचं? हो, मुलीने नाव केलं. मुलीने नाव केलं. हो, माझं नाव केलं मुलीने. आनंद आहे? हो, आनंद आहे.